नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात साजरा होणारा महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी या सणाची प्रत्येकालाच उत्सुकता असते, हो की नाही? तर दिवाळी हा सण अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ओळखला जातो. दिवाळीची सुरुवात जरी धनतेरसनं होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतीलच हा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. या सणाला देखील वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा सुद्धा दिला जातो. गाय ही सात्विक आहे, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे. तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करत असते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देत असते. त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो. वसुबारस या दिवशी ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे गायी आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालून नंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. ततः सर्वमये देवी सर्वदेवैरलंकृते मातर्ममाभिभिलषितं सफलं कुरु नंदिनी. हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. अशा प्रकारे गोमातेचे प्रथम पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते. अशा तऱ्हेने आम्ही सर्व कुटुंबियांनी मिळून गोमातेची पूजा करून गोवत्स द्वादशी साजरी केली. तुम्ही केलीत का? नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभ दीपावली.